विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कालच्या लेक्चरमध्ये आपण लिव्हर पाहिलं. ओके, आज आता स्टमक पाहिजे. स्टमक एलेक्युला फिक्स आहे बाळांनो. म्हणजे एका वर्षी गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम मध्ये तुम्हाला लिव्हर विचारलं जाईल, तर एका वर्षी तुम्हाला स्टमक. प्रिव्हियस इयरचं थोडं अनालिसिस करा. मी प्रत्येक तुम्हाला लेक्चरला सांगतोय. प्रिव्हियस इयर पेपर इज द मॅन्डेटरी फॉर आवर, म्हणजे तुमच्या स्टडीसाठी किंवा तुमच्या डायरेक्शनसाठी, अभ्यासाची डायरेक्शन कशी असावी याच्यासाठी प्रिव्हियस इयर खूप महत्त्वाचं असते. तर चला, विदाऊट टाइमपास आपण स्टमकला सुरू करू. ओके, तर आता पहिल्यांदा बाळांनो स्टमकचं इंट्रोडक्शन, की बाबा नेमकं स्टमक काय आहे. ओके, तर आपल्या बॉडीमध्ये जे शेप्ड मस्क्युलर ऑर्गन. बिफोर दॅट आय वॉन्ट टू वन थिंग क्लिअर इज दॅट, की आपण बाळांनो फिजिओलॉजी पाहतोय. ओके, तुम्ही अनाटॉमीमध्ये स्टमक डिटेल पाहाल, त्याचे पार्ट्स वगैरे, तेवढं आपल्याला महत्त्वाचं नाही. ओके, इथं फिजिओलॉजीमध्ये आपल्याला महत्त्वाचं एवढंच असते की बाबा एखाद्या व्हायटल ऑर्गनचं त्याचं फंक्शनल अनाटॉमी बघायची असते. फंक्शनल अनाटॉमी आणि स्ट्रक्चरल अनाटॉमी मध्ये बाळांनो डिफरन्स असतो. स्ट्रक्चरल अनाटॉमी इज द अनाटॉमी आणि फंक्शनल अनाटॉमी इज द फिजिओलॉजी, असं असतं. तर लक्षात ठेवा. नंतर आहे बघा बाळांनो लोकेशन. आता लोकेशन स्टमकचं कुठं आहे, तर इपिगॅस्ट्रिक रिजन मध्ये आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक रिजन मध्ये आपलं स्टमक आहे बाळांनो. ओके, नंतर आता स्टमक कनेक्ट कुणाला करतं, तर इथं बघा दोन आहे गोष्टी, एक तर इसोफॅगस आणि दुसरं डिओडिनम. तर आपल्या स्टमकचा जो स्टार्टिंग पोर्शन असतो बाळांनो, जो की कार्डियक रिजन म्हणतो त्याला, तर तो रिजन काय करतो, आपल्या इसोफॅगसला कनेक्ट करतो स्टमकला. ओके, तर तो आहे कार्डियक ऑरिफाईस. दोन ऑरिफाईस असतात, कार्डियक आणि पायलोरिक. तर कार्डियक ऑरिफाईस कनेक्ट इसोफॅगसला स्टमक, म्हणजे इसोफॅगसला स्टमकशी कनेक्ट करणारा कार्डियक ऑरिफाईस, आणि डिओडिनमला इंटेस्टाईनला कनेक्ट करणारा पायलोरिक ऑरिफाईस. ओके, एवढं क्लिअर. चला, आता स्टमकची कॅपॅसिटी काय की बाबा, मी तुम्हाला म्हणलं की स्टमक ही एक बॅग आहे. तर बॅग आहे म्हणल्यावर बाळांनो त्याच्यामध्ये काहीतरी ते स्टोरेजचं फंक्शन करत असेल ना, तर त्याची कॅपॅसिटी काय आहे स्टोरेज करायची, तर बाळांनो त्याची 1 ते 1.5 लिटर त्याची आहे कॅपॅसिटी. एमसीक्यू साठी महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. नंतर आता आपण आलो आता मेन मुद्द्याला. तर स्टमकचे पार्ट्स आहेत, तर बाळांनो स्टमकचे मेनली 4 पार्ट्स आहेत. तसे तर 5 पार्ट्स असतात, बट सेमुलिंगम अशा जरा स्टँडर्ड रेफरन्स बुक मध्ये 4 पार्ट्स दिलेले आहेत. ओके, तर पहिला आहे कार्डियक रिजन. ओके, सेकंड थिंग आहे की फंडस रिजन. थर्ड थिंग आहे बॉडी, आणि फोर्थ थिंग आहे पायलोरिक रिजन. ह्या बॉडी आणि पायलोरिक रिजन मध्ये एक बाळांनो अँट्रम असा एक पार्ट येतो. ओके, हा अँट्रम जो पार्ट आहे तो आपल्या बॉडीच्या खाली येताना दिसतो. मात्र हे बघा, तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो, डायग्राम मध्ये क्लिअरच होऊन जाते. हे बघा, आता इथं इसोफॅगस आपला, नंतर हा कार्डियक रिजन, नंतर हा फर्स्ट आपला. ओके, सेकंड आहे आपला फंडस रिजन, नंतर आपली मेन बॉडी आहे, नंतर आहे अँट्रम, आणि नंतर आहे पायलोरस. आणि हे दोन बाळांनो दोन कर्वेचर, आपल्या स्टमकला 2 कर्वेचर असतात. एमसीक्यू असतो की स्टमक हॅज हाऊ मेनी कर्वेचर, तर त्याचं उत्तर आहे बाळांनो 2. एक लेसर कर्वेचर आणि एक तर ग्रेटर कर्वेचर. एवढं समजतं. तर हे झालं बाळांनो आपलं स्ट्रक्चरल अनाटॉमी. ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून एक इन्फॉर्मेशन आहे, सांगतो. स्ट्रक्चर ऑफ स्टमक. आता लिव्हरचं आपण कसं स्ट्रक्चर पाहिलं होतं, तसंच स्टमकचं पण स्ट्रक्चर वॉल आहे. आता याच्यामध्ये आउटर सिरस लेअर आहे. ओके, नंतर सेकंड म्युकोजल लेअर आहे, थर्ड सब म्युकोजा आहे, आणि फोर्थ इन्नर म्युकस लेअर आहे. त्याच्यामध्ये इन्नर म्युकस लेअर मध्ये बाळांनो एक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणतात रुगी. ओके, नंतर सब म्युकोजल लेअर मध्ये, आता मी इथं लिहिलं नाही, तर इथं असतं बाळांनो बघा, सब म्युकोजल लेअर मध्ये मिझनर सेल्स असतात. मिझनर सेल्स. ओके, हे लक्षात ठेवा, म्हणजे एमसीक्यू साठी खूप महत्वाचं आहे. आता एक महत्वाची गोष्ट अशी की आता लिव्हर मध्ये आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल बाळांनो आपण हिपॅटिक सेल्स किंवा हिपॅटिक लोब्युल पाहिलं होतं. तर आपल्या स्टमकचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणजे आपल्या व्हायटल ऑर्गन्सला एक सेल महत्वाच्या काम करतात बाळांनो. तर त्याचं आपल्या स्टमक मध्ये 2 मेनली आहेत, तशा तर 4 ते 6 सेल्स आहेत आपल्या स्टमक मध्ये मेन. बट त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या अशा की एक तर परायटल सेल आणि एक तर दुसरी ऑक्झेंटिक सेल. ओके, ह्या 2 सेल्स बाळांनो खूप महत्वाच्या आहेत. तर
आता नंतर ब्लड सप्लाय. आता स्टमकचा ब्लड सप्लाय कुणाकडून होतो तर बाळांनो सिलेक्ट ट्रंक मधून होतो. आता सिलेक्ट ट्रंक मधून तुम्ही म्हणसाल सिलेक्ट ट्रंक, ट्रंक म्हणजे काय बाळांनो, एक फुलांचा गुच्छ लक्षात ठेवा. ओके, फुलांचा गुच्छ, आणि त्या फुलांच्या गुच्छामधून त्याची एक एक पाकळी निघणारी म्हणजे आपल्या स्टमकला एक एक राईट लेफ्ट हे ब्लडची आर्टरी आपल्याला सप्लाय करताना दिसते. तर राईट आणि लेफ्ट राईट आणि लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी हे सप्लाय करत असतात ब्लड सप्लाय. पण सिलेक्ट ट्रंक एवढं जरी लक्षात ठेवलं तर इट्स मोर दॅन सफिशियंट. नंतर आहे बाळांनो नर्व सप्लाय. आता स्टमकला नर्व सप्लाय कसा होतो तर बाळांनो आपल्या बॉडीमध्ये कुठं पण लक्षात ठेवा, व्हायटल्स जे ऑर्गन असतात त्या व्हायटल्स ऑर्गन्सला आपल्या बॉडीमध्ये स्पायनल कॉर्ड मध्ये 2 चेन आहेत, एक तर सिम्पॅथेटिक चेन आणि पॅरासिम्पॅथेटिक चेन. तर सेम हिअर आपल्या स्टमकला नर्व सप्लाय हा सिम्पॅथेटिक फायबर्स आणि पॅरासिम्पॅथेटिक फायबर्सचा असतो. हे तुम्ही आपल्या फिजिओलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. ओके, एवढं क्लिअर. आता चला पुढं. तर आता मेन आपण पार्ट लावलो होता फंक्शन ऑफ स्टमक. तर फंक्शन ऑफ स्टमक मध्ये काय बाळांनो तर पहिल्यांदा आहे स्टोरेज फंक्शन. तर आता लक्षात ठेवा स्टमक आपलं, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की जे शेपड आपली ही बॅग आहे. तर आता स्टोरेजचं कसं करेल बाबा, आपण खाल्लेलं अन्न हे इसोफॅगस थ्रू आपल्या स्टमक मध्ये येईल आणि स्टमक मध्ये आल्यावर तिथं काहीतरी मेटाबॉलिझम होईल, मेटाबॉलिझम रिॲक्शन होतील, तिथं काहीतरी म्हणजे घटना होतील आणि नंतर त्याचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर ते मटेरियल पुढे सरकवलं जाईल. मग मिनिमम त्याला मग स्टोरेज करण्याचं, थांबवण्याचं काम आपलं बाळांनो स्टमक करत असतं. आणि जनरली टाइम असा असतो बाळांनो MCQ साठी पुस्तकामध्ये असा आहे की 3 ते 4 आवर्ससाठी आपण खाल्लेलं अन्न आपल्या स्टमक मध्ये थांबतं. एवढं क्लिअर स्टोरेज फंक्शन. नंतर आहे सेकंड थिंग की फॉर्मेशन ऑफ काईम. आता काईम काय भानगड आहे बाळांनो लक्षात ठेवा. आता काईम आणि बोलस हे 2 टर्म आहेत. तर बोलस काय असतो तर आपण घेतलेलं अन्न, चावून खाल्लेलं अन्न ते आपल्या पोटात गेलं, इट्स अ बोलस. ओके, त्याला म्हणतात बोलस. नंतर मग आता काय बोलसचं कायम मध्ये कन्व्हर्जन कसं होतं तर आता बघा हा बोलस समजा. ओके, तर हा बोलस आपल्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये मिक्स होतो. ओके, आपल्या स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ज्या सेल्स असतात त्या ज्यूस सिक्रेट करत असतात बाळांनो. ओके, त्याचं डायजेशन करण्यासाठी, डायजेशन त्याला पचवण्यासाठी. तर ते गॅस्ट्रिक ज्यूस जेव्हा आपल्या बोलस मध्ये मिसळला जातो त्यालाच म्हणतात कायम. बोलस आणि कायम मध्ये डिफरन्स लक्षात ठेवा. चला, हे झालं दुसरं फंक्शन. आता तिसरं फंक्शन. तर आता तिसरं फंक्शन काय म्हणते बाळांनो तर सिक्रेटरी फंक्शन. आता तुम्ही म्हणसाल लिव्हरचं सिक्रेटरी फंक्शन, बाबा कोलेस्ट्रॉल लिव्हरनं सिक्रेट केलं, बाईल पिगमेंट लिव्हरनं सिक्रेट केलं, तसं आपला स्टमक काय करतो तर बाळांनो स्टमक काय करतं, मेन आपल्या बॉडीमध्ये परायटल ज्या सेल्स आहेत बाळांनो आपल्या स्टमक मध्ये, त्या परायटल सेल्स बाळांनो HCl सिक्रेट करतात. ओके, तर हे HCl कशासाठी महत्वाचं आहे तर आपल्या घेतलेल्या अन्नाचं ब्रेकडाऊन करणं आणि त्यांचं डायजेशन करणं, ह्याच्यासाठी आपल्या स्टमक मध्ये बाळांनो परायटल सेल HCl सिक्रेट करतात आणि हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आपल्या त्या बोलसला ह्याच्यामध्ये कन्वर्ट करतं. ओके, हे झालं सिक्रेटरी फंक्शन. आता चौथं फंक्शन आहे बाळांनो डायजेस्टिव्ह फंक्शन. आत्ताच सांगितलो आपल्या विविध सेल्स आहेत, EC सेल्स आहेत, त्या विविध प्रकारच्या आपल्या ह्याच्यामध्ये रेनिन किंवा हिस्टामाइन असे पदार्थ सिक्रेट करतात. ओके, एन्झाईम सिक्रेट करतात. आपल्याला माहिती आहे बाळांनो कुठल्या पण गोष्टीला घेतलेल्या त्याला बारीक बारीक, आता आपण अन्न खाल्लं ते जशाच्या तसं आपल्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये जातं का बाळांनो तर नाही. तर त्याला स्मॉल स्मॉल पार्टिकल मध्ये ब्रेकडाऊन करण्याचं काम बाळांनो हे एन्झाईम करत असतात आणि हे एन्झाईम आपल्या स्टमक मध्ये सिक्रेट होत असतात आणि त्याच्यामुळे हे डायजेस्टिव्ह फंक्शन होतं. सेकंड थिंग आहे प्रोटेक्टिव्ह फंक्शन. आता प्रोटेक्शन होतं आपल्या स्टमकचं प्रोटेक्शन. मित्रांनो बघा, आपल्याला एकदा खूप एक्झर्शन झालं, आपण खूप पळालो किंवा आपण मॅच खेळलो, क्रिकेट मॅच खेळलो, आपल्याला धाप लागल्यासारखं होतं. तर ते धाप लागल्यानंतर आपलं ऑर्गन असं बाहेर पडल्यासारखं होतं का, किंवा आपल्याला वाटतं आता माझं हृदय बाहेर येतं का काय, मात्र ते बाहेर पडतात का नाही, त्याला कुठेतरी बांधीव आहे, त्याला कुठेतरी प्रोटेक्शन आहे. तर आपल्या सेम थिंग आपल्या स्टमकला पण प्रोटेक्शन मिळण्यासाठी काहीतरी त्याच्या आउटर लेअर, त्याच्या मधल्या लेअर ह्या असतात. म्हणून
सिंपल लक्षात ठेवा, ग्रेटर आणि लेसर कर्वेचर आहे, कॉमन सेन्स आहे. ती कर्वेचर किंवा त्या कर्वेचर बाहेरच्या वॉल किंवा मसल ह्या कशासाठी बाळांनो, तर त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी. चला एवढं क्लिअर. नंतर आहे हेमॅटोपोएटिक फंक्शन. आपल्या बॉडीमध्ये बाळांनो तुम्हाला लिव्हर मध्ये मी सांगितलं होतं, आपल्या लिव्हर मध्ये व्हिटॅमिन B12 आणि आयर्न स्टोरेज होतं. तर हे व्हिटॅमिन B12 आणि आयर्न जे स्टोरेज झालेलं आहे हे युरेथ्रोपोएसिस मध्ये बाळांनो व्हिटॅमिन B12 खूप महत्वाचं असतं. तर सेम थिंग हिअर आपल्या स्टमक मध्ये पण डायजेशन होते, तर तिथं पण काहीतरी विटॅमिन्स किंवा महत्वाचे घटक जे की हेमॅटोपोएसिस मध्ये लागणारे आहेत, तर तिथं पण ते स्टोरेज झाले असावे. आणि ते स्टोरेज झालेले जे घटक आहेत ते आपल्या युरेथ्रोपोएसिस किंवा ऍक्च्युअल आपल्या फॉर्मेशन ऑफ सेल मध्ये ते महत्वाचा प्ले रोल करतात. ओके, एवढं झालं हेमॅटोपोएटिक सिस्टीम. आणि शेवटची थिंग आहे एक्सक्रिटरी सिस्टीम. तर आता आपल्या स्टमक मध्ये एखादी टॉक्सिक पार्ट गेलेला, आता टॉक्सिक पार्टचं एक्सक्रिशन करणं बाळांनो आपल्या ह्याचंच काम आहे, लिव्हरचंच काम आहे मेनली, पण स्टमक पण करतं. एखादी आलेले बघा, आता समजा आपण काय वाईन घेतली किंवा बियर घेतली, तर त्याच्यामध्ये जे हार्मफुल अल्कलॉइड असतात बाळांनो, ओके, तर ते हार्मफुल अल्कलॉइड आपल्या किडनीसाठी खूप घातक असतात. तर स्टमक काय करतं, लार्ज इंटेस्टाईनकडे जाण्याच्या अगोदरच इकडं अल्कलॉइडचं त्याचं सिक्रेशन करत असतं, म्हणजेच काय एक्सक्रिशन त्याचं करून टाकतं. त्याच्यामुळे काय होतं की लिव्हरला त्याचं मेटाबॉलिझम करायला सोपं जातं. एवढं आहे बाळांनो आपलं फंक्शन ऑफ स्टमक. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं, इथं थोडं थोडं मी लिहिले, मात्र हे तर हेडिंग लक्षात ठेवा. मिनिमम हे हेडिंग जर लक्षात तुम्हाला राहिल्या तर परीक्षेमध्ये तुम्हाला एलक्यू लिहिता सोपं जाईल. मी हा बाळांनो व्हिडिओ लेंदी बनवण्याचं काम एवढंच मोटिव्ह आहे की हा एलक्यूला आहे बाळांनो, एसक्यू स्टमकवर येत नाही फिजिओलॉजीला, त्याच्यावर एलक्यू असतो. त्याच्यामुळे हे लक्षात तुम्ही एवढं जरी लेक्चर मन लावून ऐकलं किंवा एक्झामच्या आदल्या दिवशी जरी ऐकलं तरी तुम्हाला मोस्ट ऑफ द पार्ट बाळांनो तिथं आठवताना दिसून येईल. तर आता स्टमक आणि लिव्हर हा इम्पॉर्टंट ग्लँड्स बाळांनो GIT सिस्टीम मध्ये आपण पाहिलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला स्मॉल पार्ट आहे एसक्यू साठी, जो की डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत. त्या डायजेस्टिव्ह ज्यूस 2 ते 3 ज्युसेस आहेत, त्याच्यामध्ये काहीच नाही, तुम्हाला मी कंटेंट सांगून देईल, ते तुम्ही जशाल तसं पाठ करायचे, ते आला तर त्याच्यावर एसक्यू येईल. बट GIT सिस्टीम मध्ये आपला तर मेन पार्ट आता ह्या ठिकाणी संपतोय. आता पुढच्या लेक्चर पासून आपल्याला डायजेस्टिव्ह ज्यूसचा एक व्हिडिओ बनेल, मॅक्झिमम तर त्याचे 2 व्हिडिओ बनतील, आणि थर्ड व्हिडिओ आपला मेनली ह्याच्या नर्वस सिस्टीमकडे जायचे आपल्याला. तर त्या नर्वस सिस्टीम मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी अशाच पाहायचे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता, आणि तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही शेअर करू शकता. तर आपण इथेच थांबूयात. हॅव अ गुड डे, बाय.